राहुरी येथील जुन्या सरकारी दवाखान्यासमोरील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या चौकामधील गणपती मंदिर पाडले। राहुरी नवी पेठ येथील जुन्या सरकारी दवाखान्यासमोरील व डॉक्टर अण्णाभाऊ साठे चौकातील 50 ते 60 वर्षांपासून असलेले पारंपरिक गणपती मंदिर हे अतिक्रमणामध्ये आहे असे म्हणून पाडण्यात आलं। सदर गणपती मंदिर हे 1972 सालापासून 50 ते 60 वर्षांपूर्वीचे गणपती मंदिर होते। हे मंदिर कोणत्याही अतिक्रमणमध्ये किंवा रस्त्यात नसताना देखील पाडण्यात आले व त्या मंदिराच्या मंडळाला व स्थानिक नागरिकांना कोणतीही पूर्वसूचना न देता हे मंदिर राजरोसपणे पाडण्यात आलं। केवळ सकल हिंदू समाजाच्या द्वेषासाठी पाडण्यात आलं की काय? सदर मंदिरामध्ये गणपतीची मूर्ती छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या लहान लहान स्वरूपातील मूर्त्या आणि प्रतिमा होत्या। सदर न्यू स्टार मित्रमंडळ व तेथील स्थानिक नागरिक हे दरवर्षी गणेशोत्सव, नवरात्री तसेच छत्रपती शिवाजी महाराज जयंती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती तसेच अनेक महापुरुषांच्या जयंती तसेच पुण्यतिथी साजरी करत असलेले हे मंदिर। या सर्व गोष्टी प्रशासनाला पूर्वीपासून माहीत असून तरी देखील न्यू स्टार मित्रमंडळाला व तेथील स्थानिक नागरिकांना कुठलीही पूर्वसूचना न देता तिथे असणारे पारंपरिक मंदिर पाडण्यात आलं। तरी राहुरी शहरात इतर ठिकाणी सुद्धा काही ठिकाणी इतर धर्मियांची अतिक्रमणे भर रस्त्यात असताना त्यावर मात्र काही कारवाई झाली नाही, परंतु फक्त गणपती मंदिरच का पाडण्यात आले असा प्रश्न तेथील स्थानिक नागरिकांना पडलेला आहे। फक्त हिंदू देशासाठी ही कारवाई करण्यात आली का? सदर घटनेमुळे हिंदू समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या का? तरी हिंदू समाजाचे जनक्षोभ उचलल्यानंतर तरी नगरपालिकेने त्वरित हे गणपती मंदिर आहे त्या ठिकाणी बांधून घ्यावे, नाहीतर पुढील हिंदू जनक्षोभ झाल्यास नगरपालिका जबाबदार राहील व पाडलेले मंदिर तात्काळ बांधून न दिल्यास न्यू स्टार ग्रुपच्या वतीने व तेथील स्थानिक नागरिकांच्या वतीने तसेच सकल हिंदू समाजाच्या वतीने नगर परिषद राहुरी या ठिकाणी लवकरात लवकर उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा न्यू स्टार मित्रमंडळ व स्थानिक नागरिकांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी दिलेला आहे। राहुरी प्रतिनिधी चंद्रकांत जगधरे।